पोलीस भरती कोणी पण करतं पण मुलींसाठी आर्मी भरती वेगळं आहे. 5 किलो वेपन, पाठीवर 10 किलो वजन घेऊन 40 किलोमीटर लास्टचा रूट मार्च झाला. शूज काढले, पूर्ण पायाला इतकं मोठं फोड आलेलं पायाला पूर्ण. फोटो काढून मम्मीला पाठवला. मम्मी रडायला लागली. मम्मी म्हणते की सगळ्यांना दिसते की तिथं आहे, पगार एवढा घेतात, किती चांगलं चाललंय तिचं, पण त्या एक रुपये मागं किती तिचं कष्ट आहे ती हे कुणाला समजत नाही. पण जिथं मी आता जाणार सिक्कीमला, त्यासाठी ट्रेनिंगमध्येच तयार केले, कारण आमचा फंडाच असते तो जितना रगडा उतना तगडा. म्हणजे कोल्हापूरची मुलगी चायनाच्या बाउंड्रीमध्ये संरक्षणासाठी जाणार आहे. नक्की. फिजिकलसाठी तयारी चालू केली त्यावेळेला म्हणजे विरोध यायला लागला, का तर रनिंग वगैरे शॉर्टवरच व्हायचे. त्यावेळेला गावामध्ये म्हणायचे की मुलांच्यासारखी छोट्या छोट्या पॅन्टी घालून गावातून फिरते, असं असते का, लग्न करायचं आहे, घरातली पण लक्ष देतात का नाही. त्यावेळी मी एक्झाम दिली, फिजिकलसाठी नाव आलं. मग थोडी आशा वाटली की बाबा होते यामध्ये, फिजिकल झालं, मेडिकल झालं. पण ज्यावेळेला फायनल मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये माझं नाव नाही आलं. असं एकदम हातास तोंडाशी आलेला घास एकदम निघून गेला. वर्दी आम्हाला पहिल्यांदा दिली घालायला, त्यावेळेला असं एकदम वेगळी फिलिंग होती. साडी ड्रेस कोण पण घालतो, पण ही कुणाला नशीब होत नाही. ज्याच्या नशिबात आहे, ज्याचं कष्ट आहेत त्यालाच ती मिळते. आणि ज्यावेळेला शपथविधी झाली माझी, 17 फेब्रुवारीला शपथविधी झाली. मम्मी पप्पा आलेले, पप्पांना कॅप घातली, पप्पांच्या डोळ्यात पाणी आले. तेच म्हणलं झालं, माझं आयुष्याचं सार्थक झालं त्यांच्या. आता अनेक मुली जबाबदारी, कर्तव्य किंवा मुली नावाच्या चौकटीत अडकून पडतात आणि स्वप्न अर्ध्या वाटेत सोडतात. तर अशा मुलींना काय सांगशील तू? असं जसे माझे आईवडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तसे जर प्रत्येक मुलीचे आईवडील तिच्या पाठीशी उभे राहिले तर प्रत्येक मुलगी आज असं इंटरव्ह्यू देताना दिसेल. नक्की. हॅलो आणि नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. महिला दिन विशेष आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे खाकी वर्दीतील स्वप्न पाहणारी अंकिता. तिची या जिद्दीची, संघर्षाची आणि प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेणार आहोत. खरं तर ग्रामीण भागामध्ये आजही मुलीची 10वी-12वी झाली की लग्नाचे विषय घोळू लागतात. पण अशाही रूढी, परंपरा, मर्यादांना डावलून स्वतःच्या स्वप्नांसाठी उभा राहणारी अंकिता अवघ्या 24व्या वर्षी आर्मीमध्ये भरती झाली. अंगावरती खाकी वर्दी घेऊन देश सेवेसाठी उभा राहिली. जाणून घेऊया तिच्याकडून तिचा प्रवास. नमस्कार. नमस्कार. अगदीच आपण आता डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. तुझ्या अंगावरती खाकी वर्दी आहे, पण नेमका हा प्रवास कसा सुरू झाला हे मला जाणून घ्यायचं. तर तुझं बालपण कसं होतं, कसं गेलं बालपण? बालपण मी छोट्याशा कुटुंबातून बिलॉंग करते. मम्मी, पप्पा आणि भाऊ माझा, आम्ही चौघच राहतो. मिडल क्लास फॅमिली आहे आमची, म्हणजे जास्त शेती वगैरे नाही, काय नाही. पप्पा आमचे शेती करतात, मम्मी हाऊसवाईफ आहे. घरी गायी आहेत, मम्मी त्यांचा सांभाळ करते. शिक्षणात मला कधीच कमी पडून दिलं नाही त्यांनी, आणि मम्मीपासूनच मी प्रेरणा घेऊन पुढं प्रवास चालू केला. अच्छा, म्हणजे आता मला एक सांग की आता ग्रामीण भागामध्ये म्हणजे तुझ्याही मैत्रिणी असतील की ज्यांची लग्न झाली असतील किंवा काय, पण तू खाकी वर्दी म्हणजे पोलीस भरती होतात मुली, पण आर्मीकडे जायचा निर्णय कसा घेतलास? माझी मावशी किंवा माझी मम्मी ह्यांना परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. त्यांना म्हणजे शिक्षणमध्ये सोडून त्यांचं लग्न झालं किंवा काही कारणांमुळे त्यांना शिक्षण घेताच आलं नाही. मग ती त्यांची स्वप्न माझ्यात बघत होती. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे मी करत होतो. आणि मावशी माझी ती सुद्धा प्रयत्न करत होती, पण घरून सपोर्ट नाही मिळाला तिला. म्हणजे त्यावेळेला परिस्थितीच तशी नव्हती, त्यामुळं तिला सपोर्ट न मिळाल्यामुळं तिनं मला म्हणजे सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. तिचं स्वप्न माझ्यामध्ये बघत होती, तीच माझ्यासाठी प्रेरणा ठरली. अच्छा, मला सांग की तू शैक्षणिक बद्दल गोष्टी सांगत असताना लहानपणापासून वाटत होतं का की तुला आर्मीत भरती व्हावं आपण? नाही, मग लहानपणापासून तसं
म्हणजे आजोबा माझे आर्मीमध्ये होते. मी शिक्षण घेत गेले, आवड निर्माण होत गेली. मी प्रयत्न चालू केला की काय हरकत नाही करून बघायला. हे पोलीस भरती तर कोणी पण पोलीस भरती करतं, आपण काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग मी आर्मी सिलेक्शनसाठी प्रयत्न चालू केले. अच्छा, मग मला सांग की आर्मीची माहितीच तशी मुलींपर्यंत फार कमी पोचते. हो. नेमकी ती माहिती तुझ्यापर्यंत कशी पोचली? आमच्या इथं अकॅडमी एक आहे, मी जाऊन भेट घेऊन आली त्यांची. मी विचारलं त्यांना कसं काय असते. त्यांनी सांगितलं की पोलीस भरती पण असते, पोलीस भरतीसाठी असा क्रायटेरिया, हे वय किंवा उंची वगैरे ह्या प्रमाणात असते. मग त्यांनी मला आर्मी भरतीबद्दल त्याची पण सांगितली माहिती. मग पोलीस भरतीपेक्षा मला आर्मीमध्ये जास्त इंटरेस्ट वाटला, मग मी ही द्यायची निर्णय घेतला. अच्छा, आणि ज्यावेळी तू घरी सांगितलंस की मला आर्मीमध्ये ट्राय करायचं आहे किंवा भरती व्हायचं आहे, तर घरून काय रिॲक्शन होती? घरून सपोर्ट मला नेहमीच होता, पण मी ज्या वयात सुरुवात केली, मी निर्णय घेतला की मला हे करायचं आहे, ते वय माझं त्या म्हणजे निर्णय घ्यायचं नव्हतंच. म्हणजे माझ्या मैत्रिणींची सोबतच्या किंवा माझ्यापेक्षा लहान मुलींची लग्न झालेली आणि मला सपोर्ट त्यांनी केला की मी सांगितलं करायचं आहे म्हणून. माझा भाऊ माझ्या पाठीशी नेहमी उभा राहिला. तो म्हणला की ठीक आहे, म्हणून करायचं आहे ना तुला, म्हणजे पुन्हा तुला असं नको वाटायला की मी हे केलं असतं, मला करू नाही दिलं, तुला करायचंय, तुझी इच्छा आहे तर तू कर. भाऊ माझा तो पाठीशी उभा राहिला माझ्या नेहमी, त्यानं मला सपोर्ट केला. अच्छा, आता मला एक सांग की म्हणजे आता तुझ्या अंगावरती वर्दी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेच, पण त्याच्या मागची जी संघर्षाची कथा आहे ती जाणून घ्यायची आहे मला. नेमका हा प्रवास सुरू कधी झाला आणि काय काय अडचणी आल्या होत्या? प्रवास सुरू झाला, खूप संघर्ष खूपच होता. ज्यावेळेला सुरुवात केली मी अभ्यासापासूनच सुरुवात, पहिला पेपर होता त्यामुळं अभ्यास केला. अडचणी यायच्यामध्ये समजायचं नाही, काही प्रश्न असायचे, सरांशी बोलून मग ते पूर्ण केले. पेपर झाला नीट, पण ज्यावेळेला मी ग्राउंडवर्क सुरू केलं, फिजिकलसाठी तयारी चालू केली, त्यावेळेला म्हणजे विरोध यायला लागला. का तर गावामध्ये शॉर्ट्स वगैरे घालून फिरायला, म्हणजे रनिंग वगैरे शॉर्टवरच व्हायचे त्यावेळेला. मग गावामध्ये म्हणायचे की मुलांच्यासारखी छोट्या छोट्या पॅन्टी घालून गावातून फिरते, असं असते का, लग्न करायचं आहे, घरातली पण लक्ष देतात का नाही, असे विरोध झाला. हा मेन विरोध होता. त्याच्यानंतर मी फिजिकलसाठी मी अभ्यासच आधी जास्त करत होते, मी फिजिकलमध्ये कधी इंटरेस्टच दाखवला नाही. त्यामुळे थोडंसं मला खूप जड गेलं फिजिकलसाठी, म्हणजे जो आमचा क्रायटेरिया आहे रनिंगचा त्यामध्ये यायसाठी मला खूप जड गेलं. पण सरांची सोबत होती, शिक्षक वगैरे शिकवणारे चांगले होते, त्यामुळे ते सगळं बाहेर पडलं नीट. अच्छा, मला सांग की असा कुठला क्षण होता की ज्या क्षणी वाटलं की आता काय करावं, एकतर आर आहे पार, म्हणजे करू नाही तर सोडून देऊ, असा कुठला क्षण आला होता का आयुष्यात? आला. हा माझा दुसरा अटेम्प्ट होता ज्या माझं सिलेक्शन झालं, पण माझा पहिला अटेम्प्ट होता. त्यावेळी मी एक्झाम दिली, फिजिकलसाठी नाव आलं. मग थोडी आशा वाटली की बाबा होते यामध्ये, फिजिकल झालं, मेडिकल झालं, पण ज्यावेळेला फायनल मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये माझं नाव नाही आलं. असं एकदम हातास तोंडाशी आलेला घास एकदम निघून गेला. खूप वाईट वाटलं, खूप रडले. घरातल्यांनी सपोर्ट केला. दादा म्हणला की नाही, अजून प्रयत्न करा, तुझी इच्छा आहे ना अजून प्रयत्न करायची. खूप मला समजावलं, मावशी माझी, मामा, सगळ्यांनी फोन करून इतकं समजावलं की मी पुन्हा, म्हणजे खूप वेळ गेला मला पुन्हा उभं राहण्यासाठी, पण त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी उभी राहिले आज, आणि आज इथं उभी आहे. मला सांग की ह्या प्रवासामध्ये तुझ्या कित्येक नातेवाईक असू देत किंवा आजूबाजूचे असतात की त्यांचं असं असतं की मुलगी म्हणजे चूल आणि मूल, किती आपण प्रगत झालो असलो तरी त्या चौकटी आपल्याला सुटत नाहीत. तर त्यावेळी काय म्हणतात, त्या ठिकाणी स्वतःला ठाम ठेवण्यासाठी काय विचार नेमका डोक्यात सुरू होते? शेजारी म्हणा किंवा इतर जे पाहुणे होते ते म्हणायचे की कशाला हे शिकवायचं, काय कशाला मुलांच्यासारखं काय शिकवायचं तिला, रांगोळी शिकव, शिवण क्लासेस लाव, असं कर. मम्मीला म्हणायचे आमचे की कशाला उगाच काहीतरी शिकवतेस, नको, ह्या क्षेत्रामध्ये पडायलाच नको, मुलींच्यासाठी सेफ नाही आहे, चांगले नाही क्षेत्र, रात्रीच्या अपरात्रीच्या ड्युटी लागतील, कसं आता वातावरण चाललंय बघतायसा, नको ह्या क्षेत्रामध्ये. पण नाही, मम्मी म्हणली नाही,
तिला करायचं आहे आणि मला करायचं होतं, तुम्ही मला नाही करून दिलं, आता मी नाही तिला अडवणार म्हणून. म्हणजे तुझ्या ह्या सगळ्या प्रवासामधली प्रेरणा तुझी आई आणि मावशी म्हणजे घरचेच आहेत एकंदरीत. आणि आणखीन एक सांग मला की ह्या सगळ्या प्रवास करत असताना कधी मन डगमगलं नाही का? किंवा तू ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेस आणि दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, मग डगमगलं मन माझं खूपदा. म्हणजे घरातल्यांनी मला एवढा सपोर्ट केला, पण शेवटला सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी सपोर्ट केला मला. आणि जर माझं नाही शेवटला झालं तर काय करायचं? आणि बाकीचे जसे सांगत होते की हे क्षेत्र नको, दुसरं काहीतरी बघ, इंजिनिअरिंग किंवा बाकीचं जे सेफली इथं राहून सेफमध्ये आहे असं क्षेत्र बघ. मग त्यांचा विरोध करून मी हा निर्णय घेतलाय, नाही मला करायचंच आहे म्हणून. हे होईल का नाही, मी तिथंपर्यंत पोहोचेन का नाही, हे मला खूप टेन्शन होतं. म्हणजे वाटत करू का नको असं वाटत होतं. आता ज्यावेळी तुझा सिलेक्शन लेटरचा कॉल आला त्यावेळी काय एकंदरीत त्या क्षणाबद्दल सांगशील? तो तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आसपासची म्हणा किंवा पाहुणे म्हणायचे की लग्नाचं बघूया म्हणून. मग त्यांनी माझं नाव वगैरे घेऊन गेले लग्नासाठी. बरं. ज्योतिषांच्याकडे विचारायला गेले. त्यांनी बघितलं तर ते म्हणले की नको, तिला चालत नाही, तिला 8वा गुरु लागलाय आणि लग्नाचं तिला चालत नाही. आणि 8वा गुरु लागला की काहीच होत नाही, चांगलं काहीच होत नसते. शांती वगैरे घाला, तिला आपलं घरात शांत बसायला लाव, कुठंच धडपड करू नको म्हणून सांग. होतच नाही 8वा गुरु लागला त्यामुळं. पण माझा निकाल लागला त्या दिवशी, दत्त जयंती होती आणि त्याच दिवशी माझा निकाल लागला. गुरु मला चांगला लागला ह्यावेळेला. अगदीच. आणि त्यानंतर तुमचं जर ट्रेनिंग पिरियड असतं तर त्याबद्दलच्या काय गोष्टी सांगशील मला? मी सिलेक्शनसाठी कॉल आल्यानंतर मग जॉईनिंग लेटर आलं. मी जॉईनिंगसाठी भाऊ माझा आलेला सोडायला मला हरियाणामध्ये. अच्छा. हरियाणाला ट्रेनिंग पूर्ण झालं माझं, भाऊ सोबत आलेला. दादा गेटवर त्याला थांबवला आणि तिथल्या सरांनी माझ्या बॅगा वगैरे माझ्याकडे दिल्या आणि सर म्हणले की अब उसे जाने दो, वो यही तक आएगा, इससे आगे नहीं आएगा. त्यांनी सांगितलं. खूप वाईट वाटलं दादाला असं जाताना बघून. खूप वाईट वाटलं. दादा चाललेला मला सोडून. मग मी बॅगा वगैरे हात घेऊन गेले. खूप रडले. पण म्हणलं नाही, थकायचं नाही, थांबायचं नाही. ज्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवलाय तो सार्थ करून दाखवायचा. ट्रेनिंग सुरू झालं, पूर्ण बिजी शेड्यूल. सकाळी 3-4 वाजल्यापासून संध्याकाळी 11-12पर्यंत पूर्ण बिजी शेड्यूल असायचं. त्यामध्ये PT क्लासेस वगैरे जे आमचे इव्हेंट असतात ते दाखवायचे सगळे. रोप क्लाइम्बिंग, भिंतीवरून उतरायचं चढायचं, हे सगळं. जंगलमध्ये जाऊन आम्ही राहिलेले 1 आठवडा तिथं सर्वायवल केलं स्वतः. सगळं काय आहे ते. आमचे रूट मार्च व्हायचे. 5 किलो वेपन, पाठीवर 10 किलो वजन घेऊन 30 किलोमीटर 40 किलोमीटर हा आमचा लास्टचा 40 किलोमीटर लास्टचा रूट मार्च झाला. तो रूट मार्च झाला, शूज काढले, पूर्ण पायाला इतकं मोठं फोड आलेलं पायाला पूर्ण. फोटो काढून मम्मीला पाठवला. मम्मी रडायला लागली. मम्मी म्हणते की सगळ्यांना दिसते की तिथं आहे, पगार एवढा घेतात, किती चांगलं चाललंय तिचं, पण त्या 1-1 रुपये मागं किती तिचं कष्ट आहे ती हे कुणाला समजत नाही. खूप ट्रेनिंगचा पिरियड खूप अवघड असतो. होत नाही जास्त करून, म्हणजे कोण तिथं टिकत नाही. मुलं पण असायची आमच्यासोबत ट्रेनिंगला, पण मुलं पळून गेलीत, नाही जमलं त्यांना. पण करून दाखवलं शेवटपर्यंत थांबून. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य मिळालं सरांचं वगैरे. तिथं समजावून वगैरे सांगितलं त्यांनी. पूर्ण 1 वर्ष तिथं पिरियड बाहेर पडला. ज्या वेळेला शपथविधी झाली माझी, 17 फेब्रुवारीला शपथविधी झाली. मम्मी पप्पा आलेले आणि तो व्हिडिओ नाही का कॅप घालतेला शपथविधीला आल्यावर पप्पांना कॅप घातली. पप्पांच्या डोळ्यात पाणी आले. तेच म्हणलं झालं माझं,
आयुष्याचं सार्थक झालं त्यांच्या, की त्यांना एवढा लांब नेऊन हा क्षण बघणं खूप वेगळा होता तो क्षण. त्यांनी बघितलं की माझी मुलगी देशासाठी, माझ्यासाठी तिनं खूप केलं, आता ती देशासाठी पहिलं पाऊल टाकाले काहीतरी करण्यासाठी. अशी भावना होती. हो. आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे की वयात आलेल्या मुलींना साडीमध्ये बघणं किंवा नवरी होताना बघणं आणि वर्दीमध्ये बघणं हा क्षण काय? हा खूप, ज्या वेळेला वर्दी आम्हाला पहिल्यांदा दिली घालायला त्यावेळेला असं एकदम वेगळी फिलिंग होती. का तर साडी वगैरे कोण पण घालतं, साडी ड्रेस कोण पण घालतं, पण ही कुणाला नशीब होत नाही. ज्याच्या नशिबात आहे, ज्याचं कष्ट आहेत त्यालाच ती मिळते. खूप प्राऊड फील झालं त्यावेळेला, ज्यावेळेला पहिल्यांदा वर्दी आम्हाला घालायला दिली. ते तुझं सिलेक्शन कॉल आला तुला, मग त्यानंतर तुझं ट्रेनिंग कशा पद्धतीचं झालं किंवा कुठे होतं नेमकं ट्रेनिंग? माझं सिलेक्शन पॅरामिलिटरी म्हणजे CAPF मध्ये ITBP मध्ये झाले. ITB इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. चायना बाउंड्री आमच्याकडे संरक्षणासाठी असते. पूर्ण नॉर्थ ईस्ट भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम हा सगळा भाग, उत्तराखंड हा बर्फाचा भाग पूर्ण आमच्याकडे असतो. अच्छा, मग हे सगळ्या ह्याच्यामध्ये तुझं ट्रेनिंग कशा पद्धतीने चाललं? म्हणजे आता तू म्हणतेस की बर्फाचा भाग असतो. हो, माझं ट्रेनिंग हरियाणामध्ये पूर्ण झालं. तिथं पण खूप थंडी असते, -पर्यंत टेम्परेचर जातं तिथं पण. ट्रेनिंगमध्येच आम्हाला म्हणजे पुढं ज्या कठीणाई येणार आहेत, जे त्रास होणार आहेत, त्यासाठी तिथंच आम्हाला व्यवस्थित शिकवलं जातं किंवा कसं सर्वाईव्ह करायचं त्यामध्ये ते शिकवलं जातं. म्हणजे जेवण वगैरे तिथं बर्फामध्ये, आता माझं पोस्टिंग सिक्कीमला होणार आहे, तिथं पूर्ण पॅकेज फूड येतं. पूर्ण बर्फ असल्यामुळं पॅकेज फूड येतं, पूर्ण बर्फ झालेला असतो तो म्हणजे तेच असतं आमच्यासाठी, जे फूड किंवा जे एनर्जेटिक असतं तेच असतं. अच्छा, मला सांग की आता तू जिथं तुझं ट्रेनिंग झालं तिथं -डिग्रीमध्ये पण वातावरण जातं, तर त्यावेळीच्या काय गोष्टी म्हणजे तू कसं सर्वाइव्ह, आणि त्यात एखादी स्त्री म्हणून म्हणजे आपल्या महिन्याच्या काही अडचणी असतात, त्या गोष्टींना कसं तू डील करत होतीस? डील म्हणजे पूर्ण थंडी होती तिथंच, मायनसमध्ये टेम्परेचर जायचं. त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला संरक्षण दिलेलं, पण काही प्रॉब्लेम असायचे महिन्याला किंवा येणारे, त्यासाठी त्यांनी तयारी पूर्ण करून घेतलेली. तो प्रॉब्लेम असा आम्हाला त्यांनी शिकवलाच नाही. त्याला ताकद तुम्ही समजा आणि ते समजूनच तुम्ही करत राहा, असं त्यांनी शिकवलंच आम्हाला 1 वर्ष पूर्ण. अच्छा, आणि तुझं आता जे पोस्टिंग होणार आहे तिथं नेमकं कशा पद्धतीने तुमचं कामकाज चालतं? कामकाज तिथं ड्युटी आम्हाला लागणार, GD मधून सिलेक्शन झालं माझं, त्यामुळे ड्युटी आम्हाला बाउंड्रीवर लागणार. म्हणजे जी चायनाची बाउंड्री आहे ती संरक्षणासाठी आमच्याकडे असते, आणि सिक्कीममधली जी एरिया आहे तो संरक्षणासाठी असणार. म्हणजे कोल्हापूरची मुलगी चायनाच्या बाउंड्रीमध्ये संरक्षणासाठी जाणार आहे. आता तुझं जे पोस्टिंग होणार आहे ते नेमकं कुठं असणार आहे, आणि तिथलं वातावरण, आपलं महाराष्ट्रामधलं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा राखतो? आपला महाराष्ट्रामधलं वातावरण काय बोलायचा विषयच नाही, पण जिथं मी आता जाणार सिक्कीमला त्यासाठी ट्रेनिंगमध्येच तयार केले, कारण आमचा फंडाच असते तो जितना रगडा उतना तगडा. त्यामुळं तिथं सिक्कीममध्ये जो म्हणजे जसं फेस करावं लागणार, बर्फ किंवा थंडी खूप जास्त असते तिथं, त्यासाठी प्रिपेअर मनानं मी आधीच झालेलीच आहे आणि फिजिकली त्यांनी करूनच घेतलेलं आहे. अच्छा, पण ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला बर्फ आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सर्वाइव्ह करायला लागलं होतं का? हो, लागलेलं. म्हणजे बर्फ नव्हता पण थंडी खूप होती. ज्यावेळेला जंगल एक्सरसाइज आम्हाला 1 आठवडा राहायला आम्ही गेलेलो जंगलमध्ये, त्यावेळेला खूप थंडी, आणि म्हणजे जे आम्हाला आपण कसं घरी अंथरूण वगैरे हे असते तसं काही नव्हतं. अगदी छोटासा त्रिपाल होतं, त्यामध्ये आम्ही रात्र झोपलो. म्हणजे झोपू दिलंच नाही त्यांनी, तो मुद्दा वेगळा, पण थोडं जेवढी झोप मिळायची ती त्रिपाल टाकून आम्ही झोपायचं. पूर्ण वारं डोंगरावर पूर्ण होतं, इतकं वारं यायचं, खूप वारं, थंडी खूप असायची तिथं. तर त्यांनी तयारी करूनच घेतली तशी. अच्छा, मला एक सांग की जेव्हा तू ट्रेनिंगमध्ये असतेस किंवा आता तुझी पोस्टिंग होते, ह्या दरम्यान घरचं आणि म्हणजे काय म्हणतात इमोशनली आणि फिजिकली स्वतःला कसं प्रिपेअर करतेस? खूप वाईट वाटतं ज्यावेळेला
ज्या वेळेला मी घरी येते त्यावेळेला छान वाटतं, पण जसे दिवस कमी कमी होत जातात, लिमिटेड सुट्ट्या असतात आम्हाला, त्यामुळे जसे दिवस कमी होत जातात वाईट वाटतं खूप. मम्मी पप्पा दादा माझा ज्या वेळेला मला सोडायला येतात त्यांनी खूप स्ट्रॉंग असल्याचं दाखवतात, पण ती नाही तेवढे स्ट्रॉंग. खूप वाईट वाटतं त्यांना की चालले सोडून, वाटतं त्यांना की तिनं करिअर केलं पण ती त्यांना खंत आहे की ती माझ्यापासून आपल्यापासून घरापासून लांब चालली म्हणून, पण त्यांनी माझ्यासाठी तेवढं सहन करतात. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे तुला की सुरुवातीच्या काळामध्ये बोलणारी लोक आणि निकाल लागल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया ह्याबद्दल काय सांगशील तू? खूप वेगळी होती. ते म्हणतात की रिझल्ट किंवा सक्सेस सगळ्यांना दिसतं, पण त्यामागचं कष्ट कोण बघत नाही, आणि जो कष्टाचा काळ असतो तोच महत्त्वाचा असतो. त्यावेळेला जे बोलतात ते व्यवस्थित लक्षात राहतं अगदी सगळं. खूप त्रास दिला म्हणजे म्हणायचं की नको बास, म्हणून कशाला झालं, लग्न करूया, नको आता शिकायला, बास झाला आणि एवढा लांब नको पाठवायला आपण. पण नाही, त्यांचं खोटं ठरवलं, ते जे करायचं तेच केलं. आणि मला सांग की आपल्या महाराष्ट्रातून किती महिला आतापर्यंत आर्मीमध्ये वगैरे गेलेत, म्हणजे की तुमच्या बॅचला किती जणी होत्या? माझ्यासोबत 15 मुली होत्या महाराष्ट्रातल्या. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोणी नव्हतं, पण इकडं अकोला वगैरे इकडच्या साईड, पुण्याच्या म्हणजे तो थोडा भाग व्यवस्थित आहे, म्हणजे शिकलेला शहरी भागात जास्त आहे त्यामुळं पुण्याच्या वगैरे. एकंदरीत तुमच्या गावातील तू पहिलीच मला वाटतं की महिला आर्मीमध्ये सिलेक्शन झालेली. म्हणजे पोलीस भरतीमध्ये ऑलमोस्ट सगळे, पोलीस भरती कोणी पण करतं, पण मुलींच्यासाठी आर्मी भरती वेगळं आहे. आता अनेक मुली जबाबदारी, कर्तव्य किंवा मुली नावाच्या चौकटीत अडकून पडतात आणि स्वप्न अर्ध्या वाटेत सोडतात, तर अशा मुलींना काय सांगशील तू? अशा मुलींना सांगण्यापेक्षा मी त्यांच्या घरातल्यांना नक्की सांगेन की माझ्या आईवडिलांनी माझा मुलगी म्हणून कधीच सांभाळ केला नाही. मला नेहमी मुलगा म्हणूनच त्यांनी वाढवलं, किंवा तू मुलगी आहेस, तू जेवण कर, किंवा तू बाहेर जाऊ नको, इकडं फिरू नको, तिकडं फिरू नको, असं मला त्यांनी कधीच सांगितलं नाही. असं जसे माझे आईवडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तसे जर प्रत्येक मुलीचे आईवडील तिच्या पाठीशी उभे राहिले तर प्रत्येक मुलगी आज असं इंटरव्ह्यू देताना दिसेल. नक्कीच. तुझ्या भावी वाटचालीसाठी तारा न्यूजकडून मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पारगावची अंकिता पाटील आली होती, जिने अवघ्या 24व्या वर्षी आर्मीची वर्दी अंगावर घेतली. मुलगीने स्वप्न बघितलं तर ते 100% पूर्ण करू शकते, हा हिचा प्रवासातून जाणवतं. तुम्हाला आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा, आणि असेच प्रेरणादायी एपिसोड पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.